इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि या युद्धामध्ये आयातुल्ला खामिनी जे इराणचे सुप्रीम लीडर होते, सर्वोच्च नेते होते, त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता या युद्धाचं कारण काय सांगितलं जातं तर बरेचशी कारणं आहेत, पण त्यातलं एक कारण जे सांगितलं जातं ते म्हणजे न्यूक्लिअर वेपन, अण्वस्त्र. तसं बघायला गेलं तर हे अण्वस्त्राचं लचाण म्हणजे काय, लष्करी ताकद नाही, तर ती एक आपल्याकडं किंवा आपल्या देशाची आबरू राखण्याची एक गोष्ट बनलेली आहे. जगातल्या मोठमोठ्या देशांनी एक नियम लावलाय की आम्ही बंदुकी बाळगणार, दारुगोळा बाळगणार, अणुअस्त्र बाळगणार, पण तुम्ही मात्र साधी गोपन पण हातात घ्यायची नाही, असा नियम जगभरातल्या मोठमोठ्या देशांनी लावलेला आहे. ज्या महासत्ता आहेत त्यांनी हा नियम केलाय. इराण आणि आपला भारत या दोन्ही देशांनी या नियमांना कशा प्रकारे तोंड दिलेलं होतं, भारताने कशा प्रकारे तोंड दिलेलं होतं, जे निर्बंध होते त्या निर्बंधांना भारत तोंड देऊन कसा पुढे आला आणि इराणच्या बाबतीत काय घडतंय, इराण न्यूक्लिअर वेपन का बनवू शकत नाही त्याची कारणं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. इराणचं कसं झालंय, शेजारच्याचं जळालं आणि आपलं धोक्यात आलं. इराणला आधी इराकच्या माध्यमातून अमेरिकेनं घडवून आणला. 1980च्या सुमारास अमेरिकेनं सद्दामच्या खांद्यावर बंदूक ठेवून इराणला लढायला सांगितलं. तेव्हा अमेरिकेला वाटलं की इराणमध्ये क्रांती झाली आहे आणि त्यावेळेस जी सत्ता पाहणारे होते शाह पल्वी, हे अमेरिकेचे पपेट मानले जायचे. आता हे पोरगा आपल्या हाताबाहेर जाणार, इराणमध्ये क्रांती झाली आहे म्हणून त्यांनी सद्दामला खतपाणी घालायला सुरुवात केली, पैसे दिले आणि इराणला झोडपायला सांगितलं. पण पुढं काय झालं तर ज्या सद्दामला अमेरिकेनं मोठं केलं त्याच सद्दामच्या घरामध्ये घुसून अमेरिकेनं त्याला फासावर चढवलं, त्याला मारलं. आणि या सगळ्याचं कारण काय दिलं तर त्याच्याकडं अणुबॉम्ब आहेत, WMD म्हणजेच वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन आहेत, न्यूक्लिअर वेपन्स आहेत. पण नंतर तपासणी झाली आणि समोर काय आलं तर साधा सुतळी बॉम्ब सुद्धा सापडला नाही. सुतळी बॉम्ब काय, सुतळी बॉम्बची वात सुद्धा सापडली नाही. हे बघून इराण हादरला. त्याला वाटलं ज्याच्याकडे बॉम्ब नाही, हे लोक त्याच्याकडे अणुबॉम्ब आहे म्हणतात, ज्याच्याकडे सुतळी बॉम्ब नाही त्याच्याकडे अणुबॉम्ब आहे म्हणतात, त्यापेक्षा आपण काहीतरी खरंच केलेलं बरं म्हणून इराण लागला जुगाडाच्या नादात. पण इराणनं NPT नावाच्या करारावर स्वाक्षरी केलेली होती आणि त्यामुळे इराणचे हात जे आहेत ते बांधले गेले होते. त्यामुळे तो जिकडे जाईल तिकडे त्याला जागतिक पोलीस म्हणजेच UN आडवं येत होतं. भारताचा पोखरणचा दणका, आपण कोणाच्या बापाचे मिंदे नव्हतो. आता इकडं आपल्याला भारताचा सीन बघा. आपला भारत देश म्हणजे स्वाभिमानी. आपण सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुमचा तो NPT करार आम्हाला मान्य नाही. तुम्ही मोठे लोक दारुगोळा साठवून बसणार, अण्वस्त्र साठवणार आणि आम्हाला अहिंसेचे धडे देणार, हे काही आपल्याला पटत नाही. अशा प्रकारे थणकावून 1974 मध्येच बुद्ध हसला म्हणून जगाला आपण चटका दिला. पण खरा धमाका झाला 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये. पोखरणच्या मातीत 5 फटाके फोडले, म्हणजेच 5 न्यूक्लिअर टेस्ट घडून आणल्या, 5 वेळा चाचणी घेतली आणि ठणकावून सांगितलं आम्ही सुद्धा अण्वस्त्रधारी देश झालोय, वाकड्या नजरेनं बघायचं नाही. आणि भारतीयांची एकजूट या सगळ्यामध्ये कामाला आली. भारताने बॉम्ब फोडला म्हटल्यावर अमेरिकानं तांबडी लाल झाली, त्यांनी आपल्यावर निर्बंध लादले आणि काय तर म्हणे कुणी भारताशी व्यापार करायचा नाही, कुणी त्यांना पैसे द्यायचे नाही, त्यांना उपाशी मारायचं. पण अमेरिकेला माहित नव्हतं की हा जुगाडू भारत आहे. जेव्हा परकीय गुंतवणूक थांबली तेव्हा आपण बाहेरच्या देशात राहणाऱ्या आपल्या NRI जे आहेत त्यांना हाक दिली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बॉन्ड्सची एक स्कीम काढली आणि अवघ्या 20 दिवसामध्ये जे NRI आहेत, आपली माणसं आहेत, त्यांनी बघता बघता $4 अब्ज रास मदत उभी केली. हे बघून अमेरिकेचे डोळे पांढरे झाले. पण आपण त्यांना दाखवून दिलं की तुमच्या डॉलरपेक्षा आमची माणसं मोठी आहेत. आजही 10 लाखाच्या जवळ गल्फ कंट्रीमध्ये भारतातून व्यवसायासाठी गेलेले किंवा कामानिमित्त गेलेली माणसं आहेत. इराण आणि भारतात फरक काय आहे तर आज भारत ताठ मानेने जगत फिरतोय आणि इराण अजूनही निर्बंधाच्या विळख्यामध्ये अडकलेला आहे. या सगळ्याचं कारण काय आहे तर इराणनं NPTचा जो करार आहे त्याच्यावर सही केलेली होती, स्वतःच्या हात त्या करारानं बांधून घेतलेले होते. भारताने कधीच या करारावर सही केली नाही, त्यामुळे आपण कोणाचा विश्वासघात केला नाही. कारण एकदा सही केली असती तर त्या करारानुसार तुम्हाला न्यूक्लिअर वेपन बाळगता येत नाहीत. भारताने त्या करारावर सही केली नाही. भारताची बाजारपेठ एवढी मोठी आहे की अमेरिकेला वाटलं त्यांच्याशी भांडून आपलं नुकसान होईल. इराणकडे फक्त तेल आहे पण भारताकडे बुद्धी आणि मोठी बाजारपेठ आहे. या दोन्ही गोष्टी अमेरिकेच्या लक्षात आल्या आणि भारत लोकशाही देश आहे. जगाला वाटलं की भारताच्या हातात अणुबॉम्ब असणं किंवा न्यूक्लिअर वेपन असणं हे सुरक्षित आहे, कारण इथं लोकांचं राज्य आहे, लोकशाही आहे. इराण बाबत त्यांना शंका वाटते. थोडक्यात सांगायचं तर इराणचा प्रवास म्हणजे भीतीपोटी केलेली तयारी आहे, तर भारताचा प्रवास म्हणजे स्वाभिमानासाठी घेतलेलं एक पाऊल आहे. अणुबॉम्बाने माणसाला सुरक्षा मिळते हे जरी खरं असलं तरी खरी ताकद ही आपल्या देशातल्या कौशल्यावर, खिशातल्या पैशावर असते आणि लोकांच्या एकजुटीमध्ये असते.
भारताने हे जगाला पटवून दिलं की तुम्ही आम्हाला वाळीत टाकायचा प्रयत्न केला, आमच्यावर निर्बंध लादले, आर्थिक सँक्शन्स लागले, तरी आम्ही स्वतः एक नवीन जग उभारू आणि भारताने ते करून दाखवलं. आणि त्याचमुळे ज्या एनपीटीच्या करारावर भारताने सही केली नाही, त्यामुळे आज भारताकडे अण्वस्त्रधारी देश आहे. भारताकडे आज कोणी निदान आजच्या घडीला तरी भारतावर डायरेक्ट कोणी हल्ला करू शकत नाही. त्याची कारणं हीच आहेत. इराण याच गोष्टीमुळे अडकलेला आहे. इराणचे हात बांधले गेलेले आहेत आणि त्याचमुळे इराणला आता या करारामुळे सगळं जड जाणार आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्या या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला काही माहिती असेल तर ते सुद्धा नवीन कमेंट करून लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेऊन व्यवस्थित व्हिडिओ करू.